आनंदी प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे. आपण पाहिलंय की इकडे शिल्पाने आता खूप मोठा गोंधळ घालायचं ठरवलेलंच आहे आणि शिल्पाने केलेला हा सगळा प्रकार इकडे युगंधर मात्र आता चांगलाच तिच्या हातातून हिसकावून घेणार आहे. शिल्पा आता जबरदस्ती आनंदीची सही घेऊन विद्याधरला या घरामध्ये आणण्याचा जो प्रयत्न करत आहे तो प्रयत्न युगंधर तर हाणून पाडणारच आहे आणि उलट शिल्पाची घराबाहेर रवानगी करणार आहे. मुळातच आनंदी कधीच असं काही करणार नाही आहे आणि आनंदीला मी सांगितलेलं आहे, मी सांगितल्याशिवाय आनंदी कधीच कोणत्या पेपरवरती सही करायचं नाही आहे असं ठाम मत सांगत मात्र आता या सगळ्यामध्ये तिने आता पद्धतशीररित्या युगंधरने मुळातच आता मात्र जो काही प्रकार आता केलेला आहे आणि त्यानंतर युगंधरने शिल्पाची स्वप्नात नाही तर सत्यात रवानगी मात्र आता बाहेर केलेली आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय या सगळ्यामध्ये आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पण युगंधरने आनंदीसाठी खूप मोठा निर्णय घेतलाय. आनंदीसाठी म्हणजे तिची कुणीही कशावरतीही अचानकपणे सही घेऊ नये. पण त्यासाठी तिने आता काय केलंय, कसं केलंय सगळं सविस्तर पाहू. आपण तर पाहिलं की वकील साहेब सांगत आहेत काहीही झालं तरी तुम्हाला लवकरात लवकर या पेपरवरती आता इकडे सह्या घ्यायला लागतील, एकतर विद्याधर साहेबांच्या. कारण विद्याधर साहेबांनी आता इकडे हे केलेलं आहे, विद्याधर साहेबांनी कंप्लेंट केले म्हणून विद्याधर साहेबांची सही घ्यावी तर लागणारच आहे. पण त्याचबरोबर विद्याधर साहेब जर का सही करायला तयार नसतील तर आनंदीची सुद्धा आता सही इकडे चालणार आहे. जर का तुम्ही आनंदीची सही घेतलीत ना तरी सुद्धा प्रॉब्लेम काही येणार नाही आहे, फक्त तिने तरी सही करायलाच पाहिजे हे मात्र लक्षात घ्या. असं म्हटल्यावर ती सांगायला लागते ठीक आहे, युगंधरने तुम्हाला सांगितलंय की या सगळ्यामध्ये ते आता काहीच सही करणार नाही आहेत. मग मात्र आता त्यांनी जर का सांगितलेलं आहे तर आता ते मी सही करणार नाही म्हटल्यावरती आता आनंदीची सही आणते. ती तर माझ्या अर्ध्या मुठीत आहे, एक हाकेवरती ती सही करेल. काय मोठी आली शहाणी, तिचं काय हिंमत की माझ्या विरुद्ध जाण्याची, ते काही नाही आहे. आता तिला सही करावीच लागेल असं म्हणत इकडे आता शिल्पा चांगलीच चिडलेली आहे आणि ती आता आनंदीकडे आली आणि ती आनंदीला सांगते चला तुम्ही सगळ्यांनी बाजूला व्हा, सही कर लवकर. आनंदी सांगते युगंधर साहेबांना विचारल्याशिवाय मी कोणत्याही परिस्थितीमध्ये सही करणार नाही असं म्हटल्यावरती मग आता शिल्पा सांगायला लागते तू आणि सही करणार नाहीस. अगं तुझी काय बिशात काय आले, तू या सगळ्यामध्ये सही जर का केली नाहीस ना मग मात्र तुला आत्ताच्या आत्ता इथून आम्ही हकलवून देऊ. म्हणजे कसं आहे ना, तो या घरचा वारस आहे आणि या घरच्या वारसाने जर का आता हा सगळा प्रकार केला तर मात्र तुला या घरातून कायमची हक्कलपट्टी होणार आहे असं म्हणत तिने आता इकडे चांगलंच आनंदीला फटकारलेलं आहे आणि आनंदीला फटकारत तिने आता चांगलंच तिला सही करायला लावलेलं आहे. त्यावरती आनंदी सांगायला लागते मला युगंधर साहेबांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. युगंधर साहेबांनी मला सांगितलंय की काहीही झालं तरी कुणाचं काहीही ऐकायचं नाहीये, सही आता झालीच पाहिजे. म्हणजे त्यांनी मला सांगितलं की विद्याधर साहेबांना बाहेर काढणार नाही. शिल्पा चिडले. शिल्पाने मात्र आता तिचा हात गरम तव्यावरती ठेवायचा प्रयत्न केलाय. तू जर का सही केली नाहीस तर तुझा हात आता गरम तव्यावरती मी ठेवेन आणि त्यानंतर मग आता तुला या सगळ्यामध्ये सही करायलाच लागेल असं आता शिल्पा जेव्हा म्हणते त्यावेळेला आनंदी हात जोडून तिला आता सांगत आहे हे बघा शिल्पाताई, तुम्ही मला उगाचच भरीस पाडू नका, काहीही झालं तरी मी सही करणार नाही म्हणजे नाही असं ज्या वेळेला शिल्पा आता बोलते आणि आनंदी बोलते त्यावेळेला शिल्पाच्या रागाचा पारा अगदी चढलेला आहे आणि रागाचा पारा चढल्यामुळे शिल्पा आता तिच्या अंगावरती धावून जाते आणि त्यानंतर मग आता इकडे युगंधर तोपर्यंत घरी. त्याच वेळेला आता मात्र शिल्पा विचार करते ही आनंदी तर आता अतिशहाणी आहे आणि हे असं होणार नाही आहे, हिला आता फसवूनच सह्या घ्यायला पाहिजेत. ती आता आलेली आहे विद्याधरकडे आणि ती विद्याधरला म्हणते काय रे असं तिच्यामध्ये इतकं काय पाहिलेलं आहेस की आता या सगळ्यामध्ये तू तिच्या मागे लागला, सोन्यासारखी बायको तुझी घरामध्ये आहे आणि असं असताना तू आता त्या मुलीच्या मागे लागायचं कामच काय. यावरती तो म्हणतो तुला नाही समजणार ताई, तिने माझी छेड काढली आणि हा आता तिचा घेण्याचा बदला होता. बदला काहीही झालं ना तरी हा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाहीये, तिचा बदला घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. यावरती ती सांगायला लागते अरे पण हा बदला घेण्याच्या नादामध्ये तू आता इकडे अडकून पडलायस, त्याचं काय करणार आहेस. इथून सुटण्यासाठी तुला आता काहीतरी मार्ग तर शोधायलाच पाहिजे ना. यावरती तो सांगायला लागतो ताई अगं काय उपयोग आहे,
मी जर का आता इकडे स्वतः इतका मोठा आता या घराण्याचा मालक आहे आणि त्या बारकटच्या आनंदीसाठी मला इथे राहावं लागतंय. यावरती ती म्हणते, ते बघ तू चुकलायस, माझ्या डोक्यात तर ती मुलगी जातेच आहे 100%. पण हे सगळं चालू असताना आता आपण एक गोष्ट करायची आहे, ते म्हणजे आता फसवून तिच्या सह्या घ्यायच्या. युगंधर काय तिच्या प्रेमामध्ये वेडा झालाय ना, मला खरंच कळत नाहीये. आणि त्यावरती तो सांगायला लागतो, तू एक काम करता येईल, आज रात्रीला तू आता दार उघडं ठेवून दे, मी येतो. आणि तिला आता असा काही धमकावतो ना की त्यानंतर ती आता कशीचंही करत नाही आहे, तेच मी बघतो. आणि असं म्हटल्यावरती ती म्हणते, अरे पण तू येणार आहेस कसा, तू आत आलेलं तुला कुणी पाहिलं तर. यावरती तो म्हणतो, नाही पाहणार, मला कुणी पाहू शकणार नाही आहे. काहीही झालं तरी या वेळेला मात्र आता मी तिकडे येतोय, तू दार उघडं ठेव. असं म्हटल्यावरती ती म्हणते, हे बघ, एक तर तुझ्यामुळे इथले लोक 2 सस्पेंड झालेत आणि आता ते माझ्या कानावरती आले, पण आता घरात येऊन अजून मला काय त्रास दिलास तर. यावरती तो म्हणतो, तू चिंता करू नको, आज रात्री मी काहीही झालं तरी सुद्धा घरी येईन आणि त्यानंतर सही करून घेणार म्हणजे घेणार. पण यांचं हे सगळं कन्व्हर्सेशन चालू असताना जो प्रामाणिक हवालदार तिकडे आहे, तो हवालदार हे सगळं ऐकतोय. युगंधरने ऑलरेडी त्याला आता सांगून ठेवलंय की एका माणसाची तर मी इथून रवानगी बाहेर केलेली आहे, एका माणसाला तर आता मी इथून बाहेर पाठवले, पण जर का तू सुद्धा या सगळ्यामध्ये असंच काहीतरी करणार असशील तर तुझी सुद्धा रवानगी घराबाहेर म्हणजे या पोलीस स्टेशनच्या बाहेर तुला सस्पेंड करायला मी कमी करणार नाहीये. आणि म्हणूनच काहीही झालं तरी सुद्धा माझ्यापर्यंत खबरबात पोचवायची. लगेचच तो हवालदार शिल्पा आणि इकडे आता विद्याधर यांचा प्लॅन लगेचच सांगायला, तो म्हणजे आता इकडे शिर्के लगेचच आलेले आहेत. शिर्के सांगतात, सर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. त्यावरती मग आता युगंधर म्हणतो, काय झालं शिर्के. आणि शिर्के सांगायला लागतात, मुळातच आपल्या ताईसाहेब गेल्या होत्या त्या म्हणजे स्वतः आता इकडे विद्याधरला भेटायला, आणि त्यांनी आता विद्याधर आज येणार आहे असं काहीतरी घाणेरडं प्लॅनिंग केलेलं आहे. म्हणजे आता विद्याधर इकडे येणार आणि विद्याधर आल्यावरती त्यानंतर मग आता ते रात्री आनंदीकडून कसल्या तरी पेपरवरती सह्या घेणार आहेत. मला काहीच माहीत नाही आहे की हा सगळा काय प्रकार आहे, पण आज काहीतरी महाभयंकर घडणार आहे. मला असं वाटते की तुम्ही आता जरा सावध राहावं असं मला वाटते, कारण काहीही झालं तरी आनंदीच्या जीवाला धोका असू शकतो. आणि त्यावरती मग आता युगंधर म्हणतो, काय बोलताय तुम्ही, ताईसाहेब हे सगळं करणार आहेत. आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो, तो म्हणजे शिर्के सांगायला लागतात, हो ताईसाहेब स्वतः गेल्या होत्या, त्या हवालदाराला आपण काम दिलंय ना, त्या हवालदारांनी मला आता स्वतः हे सगळं सांगितलेलं आहे. असं म्हटल्यावरती मग आता युगंधर म्हणतो, चिंता करू नका, काहीही झालं तरी सुद्धा मी हे असं काही घडू देणार नाहीये, कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रकार घडणार नाही आणि याची काळजी मी घेतो. आजच्या रात्रीला आज त्या विद्याधरचा पण गेम करून टाकतो आणि आता ताईला सुद्धा अद्दल घडवायलाच पाहिजे. असं झाल्यावरती मग आता युगंधर डबा धरून बसलेला आहे आणि त्याच वेळेला त्याला आता शिल्पा इकडे बाहेर झोपण्यापासून थांबवण्यासाठी प्लॅनिंग करायला सुरुवात करते. मुळातच शिल्पाच्या डोक्यामध्ये एकच विचार आहे की जर का आता युगंधर इथून जर का तो आतमध्ये झोपायला गेला तरच विद्याधर हे सगळं करू शकेल आणि युगंधरला ते, आणि त्याचनंतर ती आता युगंधरला सांगायला लागते, एक काम कर ना, मला काय वाटतंय माहिती आहे का, इथे असं झोपणं बरोबर नाही आहे, मला काय वाटतंय आपण आता सिक्युरिटी गार्ड ठेवूया, जे काही आहे ना ते सिक्युरिटी गार्ड बघेल की. युगंधरला माहिती आहे की ताईसाहेबांनी आज काय प्लॅन केलंय आणि म्हणूनच युगंधर सांगायला लागतो, ठीक आहे ताईसाहेब, तुम्ही जर का म्हणताय की सिक्युरिटी गार्ड हे करेल तर करेल, मी आता आतमध्ये झोपतो. असं म्हणत युगंधर इथे आता शिल्पाने एकदा आनंदीला चांगलीच धमकी दिली, तुझ्या लक्षात येतंय, मी जे सांगते ते लक्षात घे, आत्ताच्या आत्ता सही करून मोकळी हो. जर का सही करून मोकळी नाही ना झालीस तर मात्र आजच्या आज युगंधर, मला माहित नाही इथं नाही झोपणार आहे, पण विद्याधर येईल आणि मग तो सही करेल, मला नको सांगू. आनंदी सांगायला लागते, नाही, मी युगंधर सरांना विचारल्याशिवाय काही करणार नाही, त्यांनी मला जर सांगितलं की आत्ता सही कर तर मी एका झटक्यात सही करायला तयार आहे. असं म्हणत आनंदी पुन्हा एकदा विरोध करते. त्यानंतर शिल्पा चांगलीच चिडलेली आहे आणि त्या रात्री शिल्पाने हिला धडा शिकवण्यासाठी विद्याधरला आत बोलवले. विद्याधर आत येतोय आणि त्याच वेळेला आनंदी जोरात किंचाळते आणि त्याच वेळेला युगंधर तिकडे येतो. तो दबा धरून बसलेलाच असतो. त्याला ऑलरेडी शिर्केंनी सगळं सांगितलेलं असतं की कशा पद्धतीने हा सगळा गेम बदलला जाणार आहे आणि त्याच वेळेला मग आता लगेचच हा सगळा प्रकार घडलेला असतो आणि युगंधर सांगायला लागतो, मला ऑलरेडी माहिती होतं की तू हे सगळं करणार आहेस, पेपर ना तू
तू आनंदीची सही करायला घेतलीस ना, आता तू बघ या विद्याधरला काळ्या पाण्याची शिक्षा आत्तापर्यंत हा इथे कस्टडीमध्ये होता, त्यानंतर आता खऱ्या जेलमध्ये त्याला पाठवतो आणि मगच तू बघशील काय होईल ते, असं म्हणत त्यांनी आता चांगलाच फटका दिलाय आणि शिल्पाला सांगितले ताई ही शेवटची वेळ आहे, यानंतर आनंदीला त्रास देण्याचा जर तू प्रयत्न केलास ना तर मात्र तुझी रवानगी या घराच्या बाहेर होईल. मी पाहणार नाही तू माझी ताई आहेस, मी पाहणार नाही तू माझी मोठी बहीण आहेस, मी आत्तापर्यंतचं सगळं विसरून जाईल. एक जर का बाई दुसऱ्या बाईच्या विरोधात जात असेल तर ही ॲक्शन मला घ्यावीच लागणार, असं म्हणत युगंधरने ते फाईलचे फाडून टाकलेले पेपर आणि आनंदीला केलेला सपोर्ट बघून शिल्पा चांगली चिड